हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली व्लॉगमध्ये। तर आज आहे ना मी तुम्हाला मस्त मी कशा प्रकारे तूप बनवते ना तर ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं। तर मी काय थोडी साय असली तर मी तशीच अशी म्हणजे गॅसवरती कमी गॅसवरती ठेवून देते, कारण आमच्या घरात बेरी खूप आवडते खायला। तर त्याच्यामुळे म्हटलं डायरेक्ट साय पण तशी ठेवते। तर एक शॉर्ट व्हिडिओत मी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे पण बनवते। तर चला म्हटलं सोपं म्हणजे अशा पद्धतीने जास्त लोक बनवतात तूप, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं। तर आता मस्त लोणी साचलेलं होतं माझं 500 ग्रॅम। तर मी मिक्सरचे भांडं घेतले, मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सर्व साय म्हणजे काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ना थंड पाणी टाकून आणि मस्त असं दळून घेतलेलं आहे। आता कढई घेतली, कढईमध्ये मग ते दळलेलं सर्व टाकून घेतलं आणि सर्व असं हाताने लोणी ना काढून घेतलेलं आहे। तर कोणी कोणी ना असं तूप बनवायच्या वेळेस मीठ पण त्याच्यामध्ये टाकून घेतं, तर मी काही टाकलं नव्हतं, असंच बनवलं होतं। तर बघा अशा प्रकारे मस्त लोणी आहे ना निघतं बाजूला आपोआप। तर एकदम सोपी पद्धत आहे ही, मला तरी अशी सोपी पद्धत वाटते मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून। ते रवीपेक्षा म्हणजे ते रवीनी होतं, पण मग वेळ लागतो थोडा। तर मिक्सरच्या भांड्यात इतक्यात असं लोणीचा गोळा आहे ना वरती येतो। तर मस्त असं लोणी तयार झालेलं होतं बघा। तर जास्त करून हीच पद्धत लोक आता वापरते मिक्सरच्या भांड्यामध्ये। कोणाकडे बीटर पण असतं, बीटरने पण लवकर होतं। तर अशा प्रकारे मी तयार करून घेतलेलं होतं लोणी सर्व। आणि राहिलेलं जे असतं ना तर त्याला ताक म्हणतात। तर त्या ताकापासून लोक कढी पण बनवत्या, पण मी म्हणजे आम्ही असं कोणी कोणी त्याच्यामध्ये पोळी चुरून पण खातं, असं साखर टाकून। आणि असं साखर टाकून प्यायला पण, जेवणानंतर प्यायला पण छान लागतं। तर अशा प्रकारे मी सर्व लोणी काढून घेतलेलं आहे आणि राहिलेलं थोडंसं ताक होतं ते पण ओतून घेतलं। तर कढई गॅसवरती ठेवून दिलेली आहे आणि सर्व लोणी त्याच्यात होतं टाकून दिलेलं आणि मस्त वितळतं बघा। आता कमी गॅसवरतीच ठेवलं आधी स्टार्टिंगला, कारण मला दुसरे पण कामं होते। तर अशा प्रकारे मस्त वितळून गेलेलं आहे ते आणि खूप छान तूप तयार झालेलं होतं। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, बघा किती छान मस्त तूप असं तयार झालेलं आहे। तर अजून ते होतं आहे, तर तोपर्यंत म्हटलं चला परत कमी गॅसवरती करून ठेवलं आणि दुसरे कामं आवरायला घेतले होते। तर अशा पद्धतीने तूप बनवलं ना तर लवकर होतं बघा। तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा आणि सपोर्ट पण करा। तर अशा प्रकारे आता मी सर्व तूप आहे ना असं बनवून घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने बनवलं ना तर म्हणजे कढई पण जास्त खराब होत नाही आणि घासायला एकदम सोपी पडते। भिजत टाकून द्यायची आणि नंतर असं घासून घ्यायची, तर खूप सोपं जातं। तर बघा अशा पद्धतीने आता ही जी स्टेज असते ना तर यावेळेस ना कोणी कोणी मीठ टाकतं, पण मी काही टाकलेलं नाही आहे। थोडी टेस्टमध्ये फरक येतो, मीठ टाकलं तर छान लागते टेस्ट। तर पुढच्या वेळी बनवलं तर मी नक्की टाकल मीठ। तर यावेळेस तर मी काही टाकलेलं नव्हतं। तर थोडा वेळ लागतो जास्तच असं तूप बनायला, पण मग काही नाही। बाहेर पण खूप भाव झालेला आहे गावठी म्हणजे गावरान तुपाला, तर घरी बनवलेलं तर चांगलंच। तर बघा अशा पद्धतीने असं मस्त तूप तयार झालेलं होतं। तर माझी ना 1 वाटी म्हणजे भरलेलं आहे तूप। तर बघाच तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे।
राहिलेल्या ताकाचं करायचं काय, तर म्हटलं चला साखर टाकूनच पिऊन घेऊ. तर आम्हाला पण आवडतं. तर अशा प्रकारे मस्त मी साखर टाकली त्याच्यात 2-4 चमचे आणि मस्त असं वितळून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे पण तुम्ही घेऊ शकता ताक, ज्याला आवडतं त्याला. आणि रिधिसिद्धीला पण दिलेलं होतं आणि अभ्यंतला पण दिलेलं होतं. तर अशा प्रकारे आम्ही ताकाचा पण आस्वाद घेतलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओत.